श्री स्वामी समर्थ माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपला स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाराजांची अवतार कार्य विषयी आणखी एक गोष्ट सांगणार आहे। आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही गोष्ट नक्कीच आवडेल। तर ऐकूया महाराजांचा 45वा अवतार कार्य। पुराणिक बुवांची गोष्ट। निर्विकार योगी श्री स्वामी समर्थ बाबा सबनीस यांचा मेहुणा पुराण सांगत असे। अधूनमधून समर्थांची स्वारी सुद्धा पुराण श्रवणास बसत असे। एकदा पुराणिक बुवांनी पुराणात म्हटले, संन्यासी लोकांना मऊ मऊ गादी कशाला, त्यांना दगड काय आणि गादी काय, दोन्ही सारखेच। पुराणिक बुवांनी पुराणाचा आधार घेऊन खरे तर समर्थांवर टीका केली होती। समर्थ सुरुवातीला कांबळ्यावरच झोपत असत, पण बाबा सबनीसांनी त्यांना गादी दिल्यापासून ते गादीवर झोपू लागले। पुराणिक बुवांच्या टीकेला समर्थांनी काहीच उत्तर दिले नाही, पण पुढे एक दिवस ते पुराणिक बुवांना घेऊन कडब गावाजवळच्या एका डोंगरावर गेले। संध्याकाळची वेळ, त्याच्यात ऐन थंडीचे दिवस, त्यामुळे गार वारा अंगाला झोंबू लागला। रात्र जशी चढायला सुरुवात झाली तशी थंडी सुद्धा वाढू लागली। पुराणिक बुवांचे शरीर थंडीने कापू लागले, दात थडथड वाजू लागले। श्री समर्थ मात्र शांतपणे त्यांची गंमत पाहत एका दगडावर बसले होते। त्यांच्या अंगात एकही कपडा नव्हता, तरीही त्यांना थंडीचा त्रास वाटत नव्हता। आता पुराणिक बुवा हातपाय पोटाशी घेऊन एका दगडावर कुडकुडत बसले। थंडीचा जोर तर वाढतच होता। शेवटी त्यांनी पराजय स्वीकार केली व विचारले, महाराज, थंडीचा त्रास सहन होत नाही, काय करावे? तेव्हा समर्थांनी आपल्या अंगाखालच्या दगडाकडे बोट करून म्हटले, काय पुराणिक बुवा, कशी आहे आमची मऊ गादी? पुराणिक बुवा समजले, पुराणात आपण समर्थांची टीका केली, तिला उद्देशूनच समर्थांनी हे शब्द उच्चारले असावेत। दुसऱ्याच क्षणी पुराणिक बुवांनी समर्थांचे पाय धरून त्यांची क्षमा मागितली। गादी आणि दगड संन्यासी लोकांना सारखाच असतो, ही गोष्ट त्यांना पुरेपूर पटली आणि त्या दिवसापासून ते समर्थांचे एकनिष्ठ सेवक बनले। इतिश्री महाराजांच्या अवतार कार्य विषयी 45वी गोष्ट संपूर्ण। शुभम भवन्तु।